हॅलो नमस्ते, मी सीमा. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणेल. थँक्यू याच्यासाठी कारण आपला जो मागचा व्हिडिओ होता ना, गुरुपुष्यामृत योगाला जे मी सोनं केलं होतं, त्या व्हिडिओला अत्यंत छान प्रतिसाद मिळालेला आहे तुमचा सगळ्यांचा. आणि तुम्ही भरभरून प्रेम दिले त्या व्हिडिओला, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. मनापासून तुमचे आभारी आहे. पण एक कंप्लेंट देखील आहे बरं का तुमच्याकडे, की तुम्ही फक्त व्हिडिओज बघता माझे, परंतु आपण सबस्क्राईब करत नाही. तर त्याच्यामुळे आहे ना, तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की आपल्या चॅनलला आहे ना 1000 सबस्क्रायबरची खूप गरज आहे. 500 आपण पूर्ण केलेले आहेत कसे तरी, तर आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणं हे तुमच्या हातात आहे. प्लीज फक्त तुम्हाला एका बटनावर क्लिक करायचं आहे. बाकी तुम्हाला जास्त काही कष्ट नाही घ्यायचे आहेत ना, त्याला पैसे आहेत, फ्री आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्याने मला 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी फायदा होणार आहे. आणि आपले सानवीचं जे चॅनल आहे ना, सानवीज आर्ट पॅलेस, त्याला देखील प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्यावरती छान छान तिचे ड्रॉइंग्स, चित्र टाकत असते काढून. तिच्या वयाच्या मानाने ती खूप छान काढते, तर तिला देखील तुम्ही भरभरून प्रेम द्या. तर चला, जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओकडे वळूयात. इथे तुम्ही बघत असाल माझं काहीतरी चाललेलं आहे, वॉकिंग वगैरे करते आहे मी. आणि हा सगळा जो परिणाम आहे ना, हा आहे माझ्या दुखण्याचा. मला पाठीला भयानक दुखणं चालू झालं होतं मध्यंतरी. आणि जेव्हा मी डॉक्टरकडे गेले, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल जो, डॉक्टरकडे जावं लागलं मला. आणि डॉक्टरचं जेव्हा मी सल्ला घेतला, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, अगं तुला काही झालेलं नाही आहे, हे फक्त तुझ्या व्यायामाच्या अभावामुळे झालेलं आहे. तर म्हणतात ना, माणसाला तहान लागल्यावर आपण विहीर खंदायला जातो, त्या पद्धतीचं आपल्या बायकांचं असतं. तर मला आता त्रास व्हायला लागल्यावर मग मी आता व्यायाम चालू केलेला आहे. जर कोणी माझे पूर्वीचे व्हिडिओ जर बघत असलेल ना, तर त्यांना माहिती आहे की सुरुवातीपासून मला व्यायामाची खूप आवड आहे. रोज सकाळी आहे ना, मी अर्धा तास तरी का होईना, म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर आहे ना, वॉर्मअप टाईप करून जायचे. आणि योगासनांची मला सुरुवातीपासून खूप आवड आहे. जेव्हा मी पुण्यामध्ये शाळेला सिटीमध्ये जायचे ना, तेव्हा तिथे मी 8वीला असताना योगासनांचे प्रात्यक्षिक मी वर्गामध्ये दाखवलेले आहेत करून, पीटीच्या तासाला वगैरे. त्यावेळेला तर यूट्यूब वगैरे असं काही नव्हतं ना, टीव्हीवर देखील अशा काही पद्धतीचं नॉलेज अवेलेबल नव्हतं. मला आठवते, माझ्या वडिलांनी असं योगासनाचं पुस्तक वगैरे आणलं होतं. त्याच्यातले वेगवेगळे योगासनांचे चित्र बघून मी योगासनं शिकले होते आणि तेच मी शाळेमध्ये करून दाखवले होते मुलींना. तर तेव्हापासून मला कुठेतरी योगासनांची आवड आहे. परंतु आता म्हणतात ना, की आपल्याला संसाराचा गाडा मागं लागल्यानंतर आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, तसं झालेलं आहे सध्या. एकतर ऑफिस इतक्या दिवस होतं, त्याचं टायमिंग इतका आहे माझ्या ऑफिसचा, 10 तास ड्युटी आहे रोजची. त्याच्यामुळे थोडंफार दुर्लक्ष होत होतं. आधीमध्ये मी जायचे, वॉकिंग वगैरे करायचे. सानवी आता बऱ्यापैकी मोठी झाल्यामुळे मला ते जमत होतं. पण आता परत दुसरं बाळ आल्यानंतर मला पुन्हा एकदा माझं दुर्लक्ष झालं स्वतःकडे. पूर्ण दिवस मी फक्त बाळ एके बाळ आणि सानवी एके सानवी, असं माझं पूर्ण रुटीन झालेलं होतं. आणि त्याचा पूर्ण परिणाम माझ्या बॉडीवर झाला कुठेतरी, आणि पूर्ण माझी पाठ कामातून गेली होती. पण नाही, आता मला स्वतःकडे थोडंफार लक्ष देण्याची गरज आहे. आणि हेच मला तुम्हाला कुठेतरी आजच्या व्हिडिओमधून सांगायचं आहे, की फक्त मीच नाही, माझ्या तुम्ही सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत ना, तुम्हाला देखील मी हेच सांगेल की एकदम दुखणं जडल्यानंतर त्याच्यावर उपाय करून फायदा नाही आहे. तर सुरुवातीपासूनच स्वतःवर लक्ष द्यायला हवं. आपल्यापैकी कित्येक मैत्रिणी ज्या आहेत ना, आता त्यांचं शरीर जी आहेत बेढप झालेली आहेत, आणि काही तर खूप छान फिट आहेत, अपवाद देखील आहेत, त्याला नाही असं नाही. परंतु जास्तीत जास्त आपल्या ज्या मैत्रिणी आणि आपल्या ज्या आजूबाजूच्या बायका आहेत ना, त्यांच्या शरीराची तीच अवस्था झालेली आहे कुठेतरी. तर असं मी आता थोडंफार का होईना व्यायामाला सुरुवात केलेली आहे. डेली मला वॉर्मअप वगैरे किंवा योगासनं करायला जरी नाही जमलं ना, तरी पण आहे ना, मी 20 ते 25 मिनटं रोजची वॉकिंग आता सुरू केलेली आहे. सकाळी जेव्हा मी सानवीला शाळेला सोडायला जाते ना बस स्टॉपला, तर तेव्हाच आहे ना, मी डायरेक्टली घरी न येता मस्त अशी लांब अशी राऊंड मारून येते. 20 मिनटं तरी मी वॉकिंग करून येते. त्यावेळेला अगस्त्याचं झोपला असेल ना, तर म्हणजे मला तसं छान असं वेळ मिळतोय. आता तो झोपतोय थंडीमुळे जरा सकाळचा, त्या वेळेमध्ये. तर माझं ते एक गोष्ट वॉकिंगची का होईना पण ती चालू झालेली आहे. तर तुमच्या आणि माझ्यामध्ये, आपल्या सगळ्या मैत्रिणींमध्ये आणि सगळ्या आपल्या बायकांमध्ये एकच समान धागा आहे. तो म्हणजे की आपण
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अहोरात्र फक्त आपल्या संसारासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी झटत असतो। कित्येक तरी स्त्रिया ज्या आहेत ना, उठल्यापासून हात चालू असतो बिचाऱ्यांचा, ते झोपेपर्यंत तेच चालू असतं। माझ्या बाबतीत देखील काही वेगळं नाहीये। माझा दिवस चालू होतो पहाटे 5 वाजता आणि संपतो 12-12:30 वाजता रात्री, आणि दिवसभर थोडीशी मला झोप मिळते दुपारची, नाही असं नाही। आणि किती जरी बायका असल्या ना आपल्याला मदतीला घरामध्ये, तरी आपण स्वतः लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आणि माझ्या बाबतीत तर मी हेच सांगेल की माझ्या घरी देखील प्रत्येक कामाला मी बाई ठेवलेली आहे, परंतु आहे ना माझं पर्सनली लक्ष असतं प्रत्येक गोष्टीवर, आणि काही गोष्टी तर मी स्वतः देखील करते। कारण म्हणतात ना की आपल्या घरातल्या लक्ष्मीचा हात फिरल्याशिवाय घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही। त्याच्यामुळे मी स्वतः देखील डीप क्लिनिंग वगैरे महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा असं एक एरियाचं माझ्या घराचं करत असते। आणि ही सवय आहे ना, म्हणजे स्वच्छतेची सवय मला माझ्या आईकडूनच लागलेली आहे। तिचं देखील घरामध्ये ना खूप स्वच्छता लागते तिला देखील। तर असं सानवीला आहे ना मी आता थोडंफार स्वयंपाकातलं मी तिला इन्व्हॉल्व करायला लागलेली आहे, कारण आता ती 8 वर्षाची झाली आणि थोडंफार किचनमध्ये तिला आता मला आहे ना इंटरेस्ट निर्माण करायचा आहे। आणि सानवी फक्त मुलगी आहे म्हणून नाही, तर मी अगस्त्याला देखील स्वयंपाक पूर्ण शिकवणार आहे। कारण कुठलाही मुलगा असो किंवा मुलगी असू दे, प्रत्येकाला कधीही वेळ येऊ दे, स्वतःचं पोट स्वतःच्या हाताने भरता आलं पाहिजे। काही ना काहीतरी करून, चटणी भाकरी का होईना किंवा वरण भाताचं कुकर का होईना लावून स्वतः खाता आलं पाहिजे। कारण कुठली वेळ कधी कोणावर येईल ना सांगता येत नाही। एकतर कामानिमित्त म्हणा, शिक्षणानिमित्त म्हणा, त्यांना बाहेर जावं लागू शकतं, किंवा कधी आपण स्वतः आजारी पडू शकतो। आणि मुलांना एकट्याला जर काहीच जमत नसेल खायला, तर ते स्वतः देखील खाऊ नाही शकणार, आणि घरातल्या आजारी व्यक्तीला देखील ते स्वतः काहीच करून घालू नाही शकणार। त्याच्यामुळे मी तर ह्याच मताची आहे की मुलगा असो किंवा मुलगी असू दे, दोघांनाही स्वयंपाक हा आलाच पाहिजे। बेसिक का होईना, अगदी सुगरण नको, पण बेसिक का होईना त्यांना स्वयंपाक आला पाहिजे। त्याच्यामुळे मी ना सानवीला आता हळूहळू एक गोष्टी ट्रेन करत आहे की कसं लावायचं, चहा कसा करायचा, कुकर कसा लावायचा। तर बघूयात आता ती कितपत शिकते आणि तिला किती आवड निर्माण होते। तिचं कसं आहे, बनवायला घेतलं ना की अर्ध्या गोष्टी तिच्या टेस्ट करण्यामध्येच जातात। मम्मा मी टेस्ट करते, पण तिचं आता खायचं वय आहे, नवीन गोष्टी तिला आवडतात अशा चटपटीत खायला, त्याच्यामुळं काय पर्याय नाहीये। आता सानवीची वार्षिक परीक्षा लवकरच चालू होणार आहे, त्याच्यामुळे माझं आत्ताचं रुटीन इतकं बिझी आहे ना, म्हणजे तिचे पेपर बनवायचे, सॅम्पल पेपर तिच्याकडून सोडवून घ्यायचे, त्याच्यानंतर प्रत्येक लेसन, प्रत्येक धडा, नंतर गणित तिला एक्सप्लेन करायची। शाळेमध्ये भरपूर छान असं शिकवतात तिला, परंतु आपलं देखील काम आहे की त्यांच्याकडून एकदा रिव्हिजन करून घेणं। जोपर्यंत आता आपल्याला समजतोय त्यांचा अभ्यास, तोपर्यंत का होईना आपण त्यांच्या अभ्यासामध्ये कुठं ना कुठेतरी इन्व्हॉल्व झालं पाहिजे। एकदमच ट्युशन आणि त्यांच्या स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर आणि शाळेच्या जोरावर आपण सोडून देऊ नाही शकत की जाऊ दे ते त्यांचं करतील, असं नाही। आपल्याला जरी नाही कळालं त्यातलं, तरी का होईना त्यांच्या सोबत बसून राहणं तिथं, आणि ते किती अभ्यास करतायत ह्याच्याकडे लक्ष देणं, हे प्रत्येक गृहिणीचं काम आहे। माझ्या प्रत्येक मैत्रिणीला मी तेच सांगेल की जरी तुमचं शिक्षण तेवढं झालं नसेल आणि तुमच्या मुलांचा अभ्यास तुमच्या डोक्याबाहेरचा जरी असला ना, तरी त्यांच्या सोबत राहा। ते काय अभ्यास करतायत, त्यांना काय हवं नको ते बघा। त्यांना जर मध्ये जर चहा लागला, दूध लागलं, जे काही तुमची मुलं घेत असतील ते फ्रेश होण्यासाठी, तर मी माझ्या लेवलला भरपूर प्रयत्न करत असते की मी सगळ्या ठिकाणी अवेलेबल राहू माझ्या मुलांसाठी। त्यांच्या खाण्यापिण्याच्या टायमिंग व्यवस्थित पाळण्यापासून ते अभ्यासापर्यंत त्यांचं सगळं व्यवस्थित करण्याकडे माझं लक्ष असतं व्यवस्थित। आणि ठीक आहे, थोडंफार इकडं तिकडं होतं, त्याच्याने आपल्या तब्येतीवर परिणाम होतो, परंतु जसं मी मगाशी सांगितलं ते आपल्याकडे स्वतःकडे बघून आता आपल्याला मुलांची देखील काळजी घ्यायची आहे। आणि माझ्या ह्या सगळ्याच मैत्रिणी, माझ्या आजूबाजूच्या माझ्या ज्या काही आता यूट्यूबच्या मैत्रिणी आहेत, किंवा माझ्या आजूबाजूच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्या वहिन्या आहेत, माझ्या ताई आहेत, बहिणी आहेत, सगळ्यांकडे बघून आहे ना मी हेच शिकते किंवा मी बघत आलेली आहे की प्रत्येक बाई आहे ना ही फक्त घरासाठी, घरातल्यांसाठी आणि मुलांसाठीच जगते। पण हो, मी हे सांगेल तुम्हाला की जरी तुम्ही घरातल्यांसाठी आणि मुलांसाठी जरी जगत असाल, दिवस रात्र काबड कष्ट करत असाल, तरी स्वतःकडे लक्ष द्या। आणि तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये आहे ना, असं समजा कोणी तुम्हाला वरचढ भेटलं किंवा कोणाचं छान असं खूप छान आहे आपल्यापेक्षा, ते बघून तुमचं मन कुठेतरी नाराज झालं, मग माझंच का असं वाईट आहे असं जरी तुम्हाला वाटलं ना, तरी नाराज होऊ नका, हताश होऊ नका। कारण तुमच्या घरामध्ये ना तुमचंच राज्य आहे, कारण तुमच्या घरामधले सगळे लोक आहेत ना, त्यांचं तुम्ही खूप छान बघत आहात, मुलांचं छान बघत आहात। त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे असू द्या की तुमच्या घराची तुम्हीच राणी आहात, आणि तुम्ही सतत मनाला बजावा की मीच आहे माझ्या घराची हाऊस क्वीन।
लक्षात लावायचं पिझ्झा. बस आमच्या सानवीनी छान असा पिझ्झा केलेला आहे, बघू शकता. आता तो चालला आहे बेक व्हायला. कारण मला असं वाटतं ना की आपण स्त्रिया कुठेही कमी नाहीये. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण आज, जरी आपलं कोणाचं शिक्षण नसेल ना तरी कित्येक महिला मी बघतेय की आज कुठल्याही प्रकारचं कामाला न लाजता कुठल्याही प्रकारचं घरगुती का होईना काम करून ते ना आपल्या घरातल्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून घरामध्ये आर्थिक डोलारा सांभाळतात. आणि काही तर स्त्रिया जरी आर्थिक त्यांना कमावता नाही आलं तरी पण मुलांकडे लक्ष देणं, संसाराकडे लक्ष देणं, घरामध्ये नीटनेटकं सगळ्यांचं बघणं हे काही कमी आहे का? नाही. तेच आपल्या ज्या स्त्रियांचं जो म्हणतात ना की नवदुर्गा म्हणतात आपल्या स्त्रियेला. कारण आपण एवढ्या सगळ्या गोष्टी एका टायमाला पॅरलली हँडल करत असतो आणि सगळ्या गोष्टी एका टायमाला आपण सगळ्या मॅनेज करू शकतो. हीच आपल्या स्त्रीची शक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवा. कुठेही खचून जाऊ नका, कुठेही नाराज होऊ नका. स्वतःकडे लक्ष द्या व्यवस्थित आणि हॅप्पी राहा, आनंदी राहा. आणि कितीही यश जरी मिळालं ना तरी तुमचे पाय ना जमिनीवर राहू द्या. कारण मी असे बरेच लोक पाहिलेले आहेत की जेव्हा आयुष्यात खूप सक्सेस होतात, श्रीमंती अनुभवतात आणि खूप छान असं त्यांना ऐश्वर्य मिळतं, त्यावेळेला ना जुन्या लोकांना विसरून जातात ते तर किंवा जुने दिवस विसरतात. तर एक लक्षात ठेवा, प्रत्येकाचे दिवस बदलतात. आज ज्याचे वाईट दिवस आहे त्याला उद्या चांगले दिवस येतात आणि जे आत्ता ऐश्वर्यात लोळत आहे त्यांना वाईट दिवस यायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे ना कधीही तुम्ही माणसांना विसरू नका. पैशापेक्षा माणसाला किंमत द्या. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच आपण माणसांचा हात पकडायचा आणि जेव्हा आपली गरज संपते तेव्हा माणसांना सोडून द्यायचं. हे असं जर आपण वागलो तर एक ना एक दिवस असा येतो ना की देव देखील आपल्याला दाखवून देतो की आज पैसा नाही आहे तुला महत्त्वाचा, माणूस महत्त्वाचा आहे. आपलं काय होतं ना की आपण सगळ्यांची मनं जपायला जातो, परंतु एक मात्र खरं आहे की आपण देखील माणूस आहे. आपण सगळ्यांची मनं सांभाळू नाही शकत. कोण ना कोणतरी नाराज होणार, कोण ना कोणतरी आपल्याला आपल्याशी रुसणार, फुगणार. रुसवे फुगवे आणि राग रुसवे हे आयुष्याचा एक भाग आहे, ते चालतच राहणार. परंतु ज्या माणसांनी आपल्याला साथ दिलेली आहे ना पडत्या काळामध्ये, जरी आर्थिक स्वरूपात नसली तरी मानसिक एक आधार काहींनी आपल्याला दिलेला असतो. त्या लोकांना कधीही न विसरता आपण त्यांची जरी आपण पुढे गेलो, प्रगती झाली आपली, तरी देखील त्या माणसांना न विसरता त्यांची थोडी का होईना विचारपूस करा. तर असो, माझी आज खूप बडबड झालेली आहे असं मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु माझे जे काही मुद्दे आहेत ना ते मला तुमच्यापर्यंत बऱ्याच दिवसापासून पोहोचवायचे होते. एक तर तुमच्या मनातलं, माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या आत्ता व्हिडिओ बघत आहे ना, तुमच्या मनामध्ये कुठेतरी काही निराशा कधीही आयुष्यात येऊ दे पुढे जाऊन, त्यावेळेला ना हे माझे आजच्या व्हिडिओ तुम्ही ऐकलेले शब्द जरूर आठवा. आज जे दिवस आहे ते उद्या बदलणार आहे. त्याच्यामुळे कुठेही निराश न होता स्वतःला स्वतःच्या घराची क्वीन समजा, हाऊस क्वीन समजा आणि पुढे चालत राहा, हॅप्पी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. हे माझे शब्द आहे ना तुम्हाला त्यावेळेला लक्षात येतील आणि आठवू द्या ते शब्द माझे तुम्हाला. त्याच्यासाठी हा सगळा आजचा प्रपंच होता व्हिडिओचा आणि हा मेसेज आहे ना मला तुम्हाला बऱ्याच दिवसापासून द्यायचा होता. परंतु ना मी संधी शोधत होते की मी कसं तुम्हाला हा व्हिडिओ कन्वे करू किंवा हा मेसेज कन्वे करू. तुझा आहे ना मस्त तसं सानवीचा पिझ्झा तयार झालेला आहे. यम्मी यम्मी खा, ऑरेगॅनो टाका. तर ह्या व्हिडिओमधून आज माझी ही दिवसभराची लगबग तुम्ही जी काही बघितली ना पूर्ण व्हिडिओमध्ये, की सकाळी उठल्यापासून काय काय माझं आत्ता सध्या रुटीन आहे, व्यायाम आहे, मग नाश्ता पाणी आहे, मग बाळाचं सगळं करणं आहे, घरातली कामं आहेत छोटी मोठी, या सगळ्या रुटीन बघता बघता तुम्ही जे काही माझ्या आत्ता शब्द ऐकले किंवा जे माझं विचार ऐकले ना त्याच्यावर तुम्ही पण थोडाफार काहीतरी विचार करा. आणि जर माझ्या विचारांशी तुम्ही सहमत असाल ना तर कमेंटमध्ये नक्की तुमची सहमती मला कळवा. जसं की मी काही मुद्दे सांगितले, एकतर तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आणि कुठेही हताश निराश न होता स्वतःवर विश्वास ठेवून तुम्हाला स्वतःची घराची राणी समजून तुम्ही राहा, म्हणजे तुमच्या कॉन्फिडन्सनी तुम्ही राहा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगितली की आपल्या मुलगा असो किंवा मुलगी असू दे, समान ट्रीटमेंट द्या दोघांना पण. कुठेही त्यांना दुजाभाव करू नका. तू मुलगा आहे मग तूच ग्रेट, मुलगी आहे मग तू साक्षात घरात पाहिजे वगैरे असं विचार न करता दोघांनाही समान वागणूक द्या. आणि तिसरा मुद्दा जो मी सांगितला की ज्या माणसांनी आपल्याला पडत्या काळामध्ये साथ दिलेली आहे त्यांना कधीही विसरू नका. तर आय होप सो माझे विचार तुम्हाला थोडेफार का प्रमाणात होईना पटले असतील आणि पटले तर नक्की मला सांगा.
तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते आणि नवीन काहीतरी मला जर सुचलं ना मी नक्की तुमच्यापर्यंत ते घेऊन येईल. आणि माझं डेली रुटीन आणि माझे व्लॉग तर आहेतच, माझ्या काही कधी कधी रेसिपी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करते. त्याच्यामुळे ना आपले येणारे छान छान व्हिडिओ प्लीज नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेते. बाय बाय.